जय भीम जय शिवराय मित्रांनो। तर माझ्या समोर आहे लाल्या, म्हणजे माझा मामाचा मुलगा, आणि पुढे बसलेला आहे दादा। आणि आजचं नियोजन काय आहे लाल्या? आज सालावर प्रमाणे भीम महोत्सवाची तयारी कशी चालू आहे ते दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे तुम्हाला। कसं भीम महोत्सवचा उद्याचा ऑर्गनाइज कसा आहे काय आहे, कारण का मागच्या वर्षी खुर्च्या कमी पडल्या, म्हणजे पूर्ण ग्राउंडच कमी पडलेलं, एवढी फुल अशी गर्दी होती। आणि ह्या वर्षी तर आनंद शिंदे म्हणजे आपले संगीताचे बादशाह ते येणार आहेत, तर खूप मजा येणार आहे। आणि भरपूर असे कलाकार आहेत, सेलिब्रिटी आहेत, आपली एवन जोडी पण आहे सागरची आणि कुणालची। आता तिथला अरेंजमेंट कसं आहे काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, चला। तर मित्रांनो, आता आमचे सागर बंधू आलेले आहेत। सागर बंधूला पण तिथं बघायचं होतं कशी अरेंजमेंट आहे। आणि या साईडला सागर भाऊ काय सांगणार 2 शब्दात? सर्वांना सर्वप्रथम जय भीम। उद्या 16 फेब्रुवारीला आपल्या बदलापुरामध्ये भीम महोत्सवाचं खूप मोठं असं आयोजन केलेलं आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे। मी देखील त्या ठिकाणी येतोय आणि आपण उद्या भेटूया 16 फेब्रुवारीला घोरपडे मैदानात। तर चला, उद्या काय धमाल होते ते पीडी जाधव या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकाल। आणि आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। तर मित्रांनो, सागरने तर तुम्हाला सांगितलंच असेल, तर तिथली काय अरेंजमेंट आहे, लाल्या तर अगोदर गेलता आणि थोडं आम्हाला काम होतो, आम्ही बाहेर होतो, कारण पॅम्पलेट पण भरपूर वाटायचे होते। दादा विदा आम्ही सगळे गेलतो, करवेची आमचे भाऊ बंधू ते पण गेलते। तर चला आता डायरेक्ट घोरपडे मैदानच्या इथं जाऊया आणि काय भीम महोत्सवाची तयारी आहे ते तुम्हाला दाखवूया। तर मित्रांनो, आता सगळे आपले पोरं सगळे आलेले आहेत आणि बॅनर तुम्ही बघू शकता। बॅनरचं काम पण 1 नंबर केलेलं आहे आणि पब्लिक आपली तिथं थांबले, काहीतरी वाटतं चर्चा चालू आहे। दादा पण आहे, दादा जय भीम। आणि बॅनर लावायला घेतला आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो, बॅनरचं काम चालू आहे। भीम महोत्सवाबद्दल उद्याचं नियोजन कारण मागच्या वर्षी आपल्याला खुर्च्या पण कमी, एकदम पूर्ण ग्राउंड आपल्याला भरलेला, पण खुर्च्या पण पूर्ण कमी पडलेला। यावर्षी काय आहे, म्हणजे नियोजन कसं असेल? यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा आपण खुर्च्या देखील वाढवल्यात। VIP सोफे जवळजवळ आपण 90 केलेले आहेत आणि खुर्च्यांचं प्रमाण पण आपण 4 ते 5 हजारने वाढवलेलं आहे यावर्षी। आणि तरीसुद्धा माझ्या अंदाजे हे सर्व कमी पडणार आहेत। जो आपला ग्राउंड असतो तो पूर्ण व्यापलेला आहे, तो सुद्धा कमी पडणार आहे, कमी पडणार आहे। तर चला आता डायरेक्ट आपण आपल्या घोरपडे मैदानच्या इकडे भेटूया। ॲक्च्युली मित्रांनो, बॅनरबाजी तर खूप अशी जल्लोषाने चालू आहे। आणि या साईडला अजून एक बॅनर तुम्ही बघू शकता, सगळ्यात मोठा बॅनर आहे। तर आपली पब्लिक गेलेली आहे आणि चला मग आता डायरेक्ट घोरपडे मैदानच्या इथं जाऊया। आपण ज्या ठिकाणी आता ज्या स्टेजवर आहोत, याच ठिकाणी भीम महोत्सवाचा मोठा कार्यक्रम होणार आहे सादर। आणि या ठिकाणी आपण जी पूर्वतयारी आहे कार्यक्रमाची ती दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण बघतोय हा भला मोठा स्टेज, आणि भला मोठा स्टेजच्या समोर जी काही आसन व्यवस्था करण्यात येते, या ठिकाणी मान्यवरांच्या बसण्यासाठीची आसन व्यवस्था, आणि त्याच नंतर बरोबर पाठीमागे सगळ्याच नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सुसज्ज असं नियोजन आहे, शिस्तबद्ध असं नियोजन आहे। या ठिकाणी नियोजन करणारे आयोजक आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा प्रकारची तयारी चालू आहे आणि कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय। या ठिकाणी आयोजक प्रवीण भाऊ राऊत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रथमतः उद्या म्हणजे काही तासांवरच अगदी भीम महोत्सव आलेला आहे आणि बदलापूरकरांना अत्यंत उत्कंठा लागलेली आहे। अनेक बदलापूरकर आपले कार्यक्रम आणि त्याची तयारी कशी सुरू आहे? जय भीम जय शिवराय। नक्कीच खूप आनंद होतो आहे आणि उत्सुकता पण तेवढीच वाढलेली आहे। एक वर्षातून हा भीम महोत्सव हा 16 फेब्रुवारी 2025ला आपण ह्या बदलापूर शहरामध्ये आयोजन केलेलं आहे। खूप असा चांगला प्रतिसाद आहे। सोशल मीडियाच्या थ्रूमध्ये जास्ती प्रसार आणि प्रचार झालेला आहे। माझे कार्यकर्ते असतील, माझी मॅनेजमेंट टीम असेल, ह्यांनी खूप प्रचार आणि प्रसार केलेला आहे। आणि खरंच मला असं वाटतं का उद्याच्या ह्या कार्यक्रमाला ज्या मी खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्या पण अपुऱ्या पडतील। पण आता सध्या मी माझ्या मॅनेजमेंट टीमशी आणि ज्याने हे मॅनेजमेंट जे पूर्ण नियोजनासाठी घेतलेले आमचे रितेश खरात, त्यांना मी वारंवार बोलत आहे का बाबा बसण्याची व्यवस्था होईल का,
कारण सर्वीकडनंच मला चांगला प्रतिसाद आहे आणि भीम महोत्सवासाठी भरपूर म्हणजे हा ठाणे रायगड असेल पुणे असेल नाशिक असेल संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत आणि ह्या नक्कीच हा जो भीम महोत्सव असतो त्याची आपण टॅगलाईनच अशी आहे का उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा. ज्या बहुजनांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये ह्या देशासाठी ज्यांची आहुती गेली त्यांचं बलिदान गेलं आणि त्यांनी ह्या देशासाठी त्यांचं जे विचार प्रेरित केले त्याच युवकांना असतील ते पूर्ण विचार प्रेरित होणार आहे आणि अशा ह्या सर्व भव्य दिव्य सोहळ्याला सर्वच जण हे माझ्या अनुयायी उपस्थित होणार आहे आणि त्याची आता सातत्याने तयारी चालू आहे. जसं जसं आता काही तासांवर भीमोत्सव आलेला आहे, उत्सुकता वाढलेली आहे सर्वांच्या मनात. बरं आता सर्वांच्या चेहऱ्यावर तेज तर आहेच आणि उत्साहही सुद्धा आहे का उद्याचा भीमोत्सव हा कशा प्रकारे असतो खऱ्या अर्थानं. कारण अगदीच आपल्याला आवाहन करण्याची देखील गरज नाहीये, इतका मोठा प्रतिसाद जो आहे तो भीम महोत्सवाला यापूर्वीच मिळतोय. या ठिकाणी आकाश राऊत आहेत, आपण त्यांच्याबरोबर त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया. आपण बघतोय खूप मोठ्या उत्साहात ही तयारी सुरू आहे आणि जो लोकांचा उत्साह उत्कंठा जी आहे जी शिगेला पोहोचलेली आहे एकाच कारणास्तव की उद्याचा भीम महोत्सव कसा असणार आहे. काय वाटतं उद्याचा भीम महोत्सव कसा असणार आहे? कारण बदलापुरातली लोकसंख्या आता 5-5.5 लाखाच्या घरात गेलेली आहे. अर्थात लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी असणार आहे. कशा प्रकारचं नियोजन? उद्याचा दिवस आमचा सुवर्ण दिवस आहे. उद्याच्या दिवसाची आम्ही आतुरता लागली आहे सर्वांच्या मनाला. तर उद्या संध्याकाळ कधी होते आणि सर्व आमचे जे कलाकार असतील त्यांना आम्ही कधी भेटतो आणि उद्या समाजासमोर एवढा मोठा जो आपला भीम महोत्सव हा कसा होईल याची सगळ्यांना आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता VIP असेल, VIP पण असेल, त्याच्यानंतर सर्व काही चेअर्स वगैरे जे लावण्याचा हे असेल. आमचे ब्रिटिश घरात मित्र आहेत त्यांना हे अरेंजमेंट दिलेली आहे. त्यांना पण सुद्धा आम्ही मगाशी प्रवीण काका असतील मी असेल यांनी चर्चा केली की उद्या इथं लोक एवढी बसू शकतात का. कारण का ठाणे रायगडमधून शहर असेल ग्रामीण असेल सर्व ठिकाणी इथे लोक येणार आहेत. पार्किंगची व्यवस्था असेल इथे कशी केली जाईल त्यासाठी मॅनेजमेंट टीम असेल आमची त्यांचीही सुद्धा आम्ही चर्चा करतो आहे. कारण का उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. या दिवसाची आम्ही वर्ष वाट बघत असतो की हा दिवस कधी येईल आणि या दिवसाची सुरुवात ही आम्हाला कशी करता येईल. कारण का दिवसाची सुरुवात ज्या टायमाला संध्याकाळची सुरुवात ज्या टायमाला होईल ती कशा प्रकारे केली पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक जण आहेत, आपण काहींशी चर्चा करणारच आहोत. काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन वाटतंय आणि ही जी तयारी बघताय काय सध्याच्या प्रतिक्रिया आहे? उत्साह शिकायला पोचला आहे. जास्त काय बोलणार नाही, परंतु प्रत्येक ठिकाणाहून जो प्रतिसाद येतोय त्या प्रतिसादानुसार काही तास लोकांची असं वाटतं की त्यांना उद्या लगेच ह्याच एका तासात व्हावा अशी परिस्थिती आहे. सर्वांनी त्यासाठी पूर्वतयारी केलेली पाहुणी वगैरे आमच्या घरी गावात आलेली आहेत. ही उद्याची सुरुवात 5 वाजतात कधी आणि आम्ही इथे येतो कधी, त्यामुळे जास्त काय बोलण्यात येईल नाही. कामाची जास्त आहे आम्हाला. रितेश खरात या ठिकाणी आहेत, मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप सुंदर असं नियोजन सुरू आहे, खूप सुंदर असं आयोजन करताय, खूप चांगल्या प्रकारची तयारी सुरू आहे. या प्रसंगी तुमच्या काय प्रतिक्रिया? प्रथमतः भाऊचा आभार व्यक्त करतो आणि मॅनेजमेंट टीमचं. सगळ्यात पहिलं मॅनेजमेंट टीमनी मला सपोर्ट केला. अरे रितेश असं नाही तसं नाही, भाऊ तर मागेच आहे. तर भाऊ त्याच्यानंतर बोलतो रितेश बरोबर आहे. त्यांच्या सपोर्टमुळे पूर्ण हा जे नियोजन आहे ते सफल झालं. ते ओरडतात चिडतात पण लगेच प्रेमात सांगतात अरे रितेश असं नाही. आणि खूप मोठा त्यांचा जो अभ्यास आहे तो मला सांगतात रितेश असं नाही रे तसं नाही. आणि भाऊच्या आशीर्वादाने आणि मॅनेजमेंटच्या टीमच्या आशीर्वादाने आयुष्यातलं सर्वात मोठं काम 2 वर्ष मला भेटलं आणि मी ते पूर्ण केलं का नाही ते उद्या ठरवलं. पण मला तर मी पूर्ण 100% देणार. जर झालं तर ठीक, नाही झालं तरी मी एवढी इच्छा करेल की अजून कसं चांगलं होईल हे प्रयत्न करून मी नियोजन केलं. या ठिकाणी आपले बदलापूरचे दर्शक आम्हाला प्रश्न विचारतायत की हा कार्यक्रम सगळ्यांना बघण्यासाठी काही पासेस आहेत का किंवा काही एंट्री समथिंग आहे का, काय असं आहे? पासेस ही पद्धत आपण ठेवलेली आहे. कारण जे लोकप्रतिनिधी ते मान्यवर चांगल्या पद्धती करेल त्यांच्यासाठी VIP आपण योजना म्हणजे बसण्यासाठी योजना केलेली आहे. त्याच्यानंतर मग आपण ज्या खुर्च्या लावलेल्या त्या
सर्व पब्लिकसाठी ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्याचं चांगलं नियोजन केलेलं आहे. तेच फक्त एक प्रश्न पडलेला का एवढी पब्लिक येणार आहे तर त्या पब्लिकला तेवढ्या बसण्याची व्यवस्था होते का. वारंवार चर्चा आमची त्याच गोष्टीवर होत्या, कारण प्रत्येक वर्ष मागचे कर्टन्स आम्हाला काढावे लागतात कारण इतकी पब्लिक येत असते. ह्या वर्षी आम्ही कमीत कमी 25 ते 30 फूट मागे सरकतो, म्हणजे 2-4 हजार अशा जास्तीत 2-4 हजार खुर्च्या आम्ही एक्स्ट्रा वाढवलेले आहेत का बाबा पब्लिकची गैरसोय व्हावं नाही म्हणून. आणि लास्ट जो ह्या घोरपडा ग्राउंडचा जो रस्ता आहे, कॉन्क्रिटीकरणचा रस्ता आहे, तिथपर्यंत शेवट गेलेला आहे. बघूया आता कसं जास्तीत जास्त जे लोक येणार त्यांना बसण्याचीच व्यवस्था, त्यांची सर्व व्यवस्था आम्ही व्यवस्थित करणार. कारण पासेसचा विषय मी जर तुम्हाला सांगू शकतो, कारण हा भीमोत्सव आपला सर्वांचा आहे, तुमचा आमचा हा सर्वांचा बहुजनांचा आहे. आणि तसेच माझे काका हे बहुजनांचे आहेत, ते इथं कुठल्याही पासेसची वगैरे हे नाही आहे. जो माणूस येईल तो आपला आहे. या ठिकाणी छोटा स्टेज देखील तयार करण्यात आलेला आहे. छोटा ठिकाणी काय व्यवस्था, छोटा स्टेज याचं कारण असं आहे की वरच्या स्टेजवर काही कार्यक्रम चालू असेल तर त्या टायमाला हँडल होत नाही, कारण का वरती सत्कार वगैरे केला जात नाही. त्यासाठी आपण खाली जो स्टेज आहे त्याच्यासाठी आपण ते सत्कार वगैरे मान्यवरांची साखळी येत असते आणि मान्यवरांच्या साखळीवर कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब नाही होते. आणि मान्यवर येत असतात ना, आपले कार्यकर्ते असतात किंवा आपले प्रमुख जे अतिथी असतात त्यांच्यासाठी, त्यांच्या सत्कारासाठी, त्यांच्या सन्मान करण्यासाठी हा स्टेजची केलेले मान्यवर बिगर सन्मान करता न जावा, त्यासाठी हा स्टेज. आणि त्याच्यासाठी बारकाईने म्हणजे आज सातत्याने 9 वर्ष बारकाईने आवर्जून ज्याचं नाव घेईन ते म्हणजे आमचे बबलू यादव, आमचे परम मित्र. बारकाईने प्रत्येक मान्यवराला ते बघत असतात आणि त्यांना घेऊन इथं सत्कारासाठी पुढे घेऊन येत असतात. प्रत्येकाचा सत्कार झाला का नाही शहानिशा करत असतात. आणि माझी ही संपूर्ण मॅनेजमेंट टीम पण सर्व ऑब्झर्व करत असते का कोण काय कसं चाललं आहे, ह्या सर्व गोष्टीचे बारकाईने ते पाहणी करत असतात. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय नेता कसा असावा, तर आयोजक कसा असावा, तर प्रवीण भाऊ राऊत यांनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे आपल्या माध्यमातून. कारण त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय हे त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम आणि सगळ्याच लोकांना दिलेलं आहे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम यशस्वी होतो, दरवर्षी जो यशस्वी होतो, तो ह्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे होतो. असं जो नेता म्हणतो तो खऱ्या अर्थानं नेता असतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलेले आहे. आणि याच ठिकाणी आपण बघतोय हा हॉकी टॉकी पण येते आपल्याकडे, त्या कामानुसार तुम्ही सर्व कामं केली पाहिजे. त्याचं झालं नुसतं जो तो येतो स्टेजकडे येतो, दुसरं येतो पाहुण्याकडे येतो, जो तो येतो सेल्फी काढायला येतो. तुम्ही याचे सूत्रधार मेन कामाचे मेन काय या शोचे ते आम्हाला सूत्रधाराला कधीच येणार नाही. म्हणजे जसं बोलतात ना का बिल्डिंग बांधणारी मजूर काय असं म्हणजे बिल्डिंगमध्ये राहते, पण नाव त्यांचंच होतं. नंतर बिल्डरच्या नावाने गेल्यानंतर 4-10 वर्ष गेली, तुम्ही लगातार करत राहिला तर तुमच्याच नावाने होणार. तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही उद्या जी तुमच्यावर जिम्मेदारी सोपवली जाईल ती जिम्मेदारी पार पाडणार असाल तर तुम्ही या उद्या आणि तो बॅच लावा. ज्याला कोणाला पार पाडायची इच्छा नसेल त्यांनी जर प्रेक्षकामध्ये बसले तर आपल्याला आनंदच वाटेल. म्हणजे एखादी बॅच लावल्यानुसार गिरला तर त्याला मजा नाही राहणार. बॅच लावल्यासारखं तुम्ही काम करा. काम काय करायचे, आपल्या व्यक्तीला कुठला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या व्यक्तीची कुठे भांडण नाही झालं पाहिजे, आपल्या व्यक्तीचा काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, कुठलं येणार याच्यासाठी फक्त एक ग्रुप ठेवू आपण. कलाकार एखादा आला, एखादा नेता आला किंवा कोण आपला माणूस आला त्याला आणण्याची गेलेली बाकी येणार ती सगळं येते, पण आपला पण माणूस येत असतो त्याला घेऊन. तर आपल्या समोर मित्रांनो बघू शकता मॅनेजमेंट जी टीम असते भीमोत्सवची ती आता यांची चर्चा चालू आहे. म्हणजे कोण VIP लोक येणार, सगळ्यांना कसं आतमध्ये एंट्री सोप्यावरती जे पूर्ण पब्लिक हँडल करायची आहे त्यांना, त्याची मीटिंग चालू आहे आता ही सध्या. मित्रांनो या साईडला बघू शकता भीमोत्सवची जी तयारी चालू आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच. आणि आत्ता मगाशी आपल्या बदलापूरचे चॅनलचे न्यूजवाले आलते आणि त्याही भाऊची बाईट घेतली आणि भाऊनी चांगल्या प्रकारे बाईट पण दिली आणि आकाश भाऊनी पण बाईट दिली. आणि आता पूर्ण अख्खी मॅनेजमेंट टीम या साईडला बघू शकता. जो आपला स्टेज आहे आणि पूर्ण तयारी चालू आहे. पुढं VIP खुर्च्या आहेत, पाठीमागं बसायला पण जागा आहे आणि त्याच्या पाठीमागं पण ते पूर्ण ग्राउंड भरणार आहे. तुम्हाला उद्या समजेलच मित्रांनो. चला आता जरा खाली जाऊन येऊया काय चाललं आहे ते बघूया.
तर मित्रांनो फायनली आम्ही आता ग्राउंडच्या बाहेर आलेलो आहे आणि भीमोत्सवाची तयारी एकदम जोरदार चालू आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजेलच. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, स्किप नका करू. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण. बाय बाय.